प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। एखाद्याच्या नावामध्ये दास हा शब्द आहे म्हणून त्याने इतरांची गुलामी करावी का, इतरांची लाचारी त्याने करावी का, हा प्रश्न माझ्या समोर पडतो। मित्रांनो, राजकीय स्वार्थासाठी जर कोणी आपली विचारधारा सोडून इतरांची विचारधारा डोक्यामध्ये घेत असेल तर ती विचारधारा त्यांना लकलाभ, परंतु त्या राजकीय स्वार्थासाठी ज्या समाजात जन्माला आला, ज्या समाजानं मोठं केलं, ज्या समाजानं नाव दिलं, प्रतिष्ठा दिली, 17 पिढ्यांचं धन दौलत दिलं, त्या समाजाबरोबर कोणी गद्दारी केली तर खपून कसं घेणार। आणि सध्या महाराष्ट्राच्या भारताच्या राजकारणामध्ये हे गद्दारीचं लोण सगळीकडे आहे, लाचारीचं लोण आहे, गुलामीचं लोण सगळीकडे पसरलेलं आहे। आम्हाला अशाही वातावरणामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून तशी अपेक्षा नव्हती। रामदास आठवले एकेकाळचे ठाण्या वाघ, दलित पॅंथरचे लढाऊ कार्यकर्ते, ते समाजाला कोणत्याही प्रकारे दगा देणार नाही, धोका देणार नाही, अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा। परंतु ते भारतीय जनता पक्षात गेले आणि हा ठाण्या वाघ कुठं लुप्त झाला, गायब झाला। अर्थात या ठाण्या वाघ शरद पवारांनी मंत्रिपदाची झूल, मंत्रिपदाचे कपडे ज्या वेळेला ह्या ठाण्या वाघाच्या अंगावरती चढवले त्याच दिवशी हा ठाण्या वाघ मरण पावला। त्या ठाण्या वाघाचा म्याव म्याव करण्यात आला, शरद पवारांनी तो म्याव म्याव केला, तो आज तागायत हा ठाण्या वाघ काही बनला नाही। याचे आम्हाला खंत वाटते, खेद वाटतो। परंतु रामदास आठवले यांना मात्र त्याचे काही शल्य वाटत नाही। जिथं म्हणून त्यांना संधी मिळेल तिथे ते भारतीय जनता पक्षाचे गोडवे गाण्याची एकही संधी सोडत नाही। लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये रामदास आठवले यांना नरेंद्र मोदी यांची फक्त स्तुती करण्यासाठी ठेवलं की काय, अशी शंका येते। कारण त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्यावरील कविता करण्यापलीकडं रामदासजी आठवले काही बोलताना दिसत नाही, समाजाचा प्रश्न हाती घेताना दिसत नाही, समाजाच्या प्रश्नाला तोंड फोडताना दिसत नाही। असो, रामदास आठवलेंकडून आता त्या अपेक्षाही करणं व्यर्थ आहे। परंतु निदान समाजाच्या विरोधात भूमिका घेऊ नका एवढी अपेक्षा केली तर त्यात बिघडलं कुठं। मित्रांनो, उपवर्गीकरण जे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपवर्गीकरणाच्या नावाखाली 2 जाती समूहांमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, सामाजिक ऐक्यामध्ये बिघाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर एकाकी लढत आहे, एकटे लढाई लढत आहे। त्यांच्या लढ्याला भले तुम्ही पाठिंबा देऊ नका, परंतु त्यांच्या लढ्यामध्ये अडथळे निर्माण करू नका, एवढं भान, एवढं सामाजिक भान बाकीच्या नेत्यांनी ठेवायला हवं होतं। परंतु ते भान न ठेवता थेट ज्या उपवर्गीकरणामुळे बौद्धांवरती परिणाम होणार आहे, बौद्धांच्या पुढच्या पिढ्यांवरती परिणाम होणार आहे, आणि त्यातले ठळक धोका एक जो आनंदराज आंबेडकरांनी सांगितला की या उपवर्गीकरणामुळे बौद्धांना पुढील 20 वर्ष सरकारी नोकऱ्या मिळणार नाही। तसं ते आताही मिळत नाही म्हणा, तो भाग वेगळा आहे, परंतु पुढे ते कायद्यानंच बंद होईल, हा धोका आनंदराज आंबेडकरांनी त्या ठिकाणी अधोरेखित केला। असं असतानाही रामदास आठवले यांनी मात्र उपवर्गीकरणाचे समर्थन केले आणि त्यामुळे साहजिक संपूर्ण आंबेडकरी वस्त्यांमध्ये रामदासजी आठवले यांच्या विरोधामध्ये संतप्त वातावरण आहे, संतप्त
प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. रामदास आठवले यांनी भारतीय जनता पक्षाच्या कच्छपी लागू नये. राजकीय स्वार्थ तुम्हाला जो काही साधायचा तो साधा, परंतु त्यासाठी आंबेडकरी समाजाला वेठीला धरू नका अशी माफक अपेक्षा या आंबेडकरी जनता व्यक्त करताना दिसत आहे. बघूया 26 जून रोजी जो उपवर्गीकरणाच्या विरोधातला आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशाल मोर्चा निघणार आहे. त्या विशाल मोर्चाला महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता कशा पद्धतीनं साथ आणि समर्थन देते त्यावरती उपवर्गीकरणाचं भविष्य निर्भर असणार आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.